वंदे, काय झालं ग? आई अहो जावई बापू पहिल्यांदा घरी आले आणि जगदीश भाऊजी. असू दे, जगदीश कसले टेन्शन घेतेस तू? आणि आशूला जगदीश कसा आहे ते समजा माहित आहे, उगा टेन्शन नका घेऊस. पण मी सांगते तुला, हे जे काही तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन आहे का नाही, ते जगदीश आलाय म्हणून नाही. काय केली वेगळं? काय झालंय? अहो नाही आई, खरंच खरंच मला ऐकायचं काय झालं ते सांग बरं, काय झालंय? आई मला ना जावई बापू आणि शिवानीची काळजी वाटते हो. येडी आहेस काय? काळजी कशापायी करतेस तू? कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे का नाही की? आहे पण तो जगासाठी. जे त्या दोघांमध्ये ना नक्की काहीतरी बिनसलंय, ते आनंदात नाही येत हो. नाही का, उगा तुला आपलं काहीतरी वाटतं आणि मनात शंका येतात तुझी. मला सांग वंदे, अगं ती दोघं खुश नसते तर आली असती का इथं? ते आपल्याला बरं वाटावं म्हणून किंवा जावई बापूच्या घरच्यांना बरं वाटावं म्हणून आले असतील ना. नाही नाही, असं काही नसणार, उगाच तुझ्या मनात शंका येते. हो नाही आई, ते दोघं एकत्र आहेत असं वाटतंय पण ते नाही येत हो एकत्र. त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसेल, काय ते माहिती नाही, पण ते दोघंही आनंदात नाही येतो. म्हणून शिवानीची काळजी वाटते मला. एक वेगळीच भीती वाटते. जर हे असंच चालू राहिलं आणि हे दोघं वेगळे झाले तर? म्हणते उगा काहीतरी अभद्र बोलू नगस ग. या बघ, असं काय बी होणार नाहीये, समत चांगलं होणार आहे. आता मी एक सांगू, तुझ्या या चेहऱ्यावर जे काही दिसतंय का नाही आणि मनात तुझ्या ज्या काही शंका आहे, त्या समत्या शंकांचं निरसन म्या करणार. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? मला जे करायचंय ना ते समद म्या करणार. हा, काळजी करू नकोस. बाकी काही म्हणा जावई बापू, तुमच्या स्वागतासाठी चाळकरांनी चांगलंच सजवलंय. हो ना. चला चला आली अरे काय वानर सेना आली. वानर सेना नाही, पाना गँग. हा, जगदीश काका, तुम्ही का आलात? काय म्हणजे तुम्ही कधी आलात, कसे आलात, काय काकू? इथे यायला काय तुमची परमिशन घेऊ? हे पण माझं घर आहे, कळलं ना? नाही नाही, ते बरेच दिवसांनी आणत ना म्हणून विचारते. काय रे, काय झालं? काकू, ते आम्ही आशू आणि शिवासाठी गेम प्लॅन केले होते ना, म्हटलं आत्ताच उरकून टाकूयात. काय काय पाहिलं? कसं आहे आशू, मला पण घरी जायचं म्हणून. ऐका ना यार, मी कुठलेही गेम्स खेळणार नाही. लग्न झाल्यापासून मी फक्त गेम्सच खेळतोय. मला काहीही नाही खेळायचे गेम्स. ओके? असं कसं? हा भाई, ए आशू, एवढा काय लोड घेतोय? बघ, इथे घरातच खेळायचंय. घरात? हे बघा, काहीही लोड घेऊ नका, सगळी तयारी झाली आहे. तुम्ही फक्त हो म्हणा आशुतोषराव. हा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थांबा जरा, तुम्ही खेळूया आपण. शिवा यार, चल ना. चला, शिवा पण तयार आहे, आशू पण तयार आहे. चला. अरे आपण गेम खेळूया, चला. असू, अहो खेळा की. नाही म्हणजे पोरांनी तयारी केलेली आहे, त्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी खेळा की जरा. अगं आई, काय बोलतेस तू? हा, त्यांना नाही खेळायचं ना, त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे की नाही? ए, नाही खेळायचं ना, चला निघा निघा. हो पण एक मिनिट. आजी जर म्हणत असतील तर मी नक्कीच खेळेन, का नाही? आपले जीजू तयार आहेत आणि शिवा पण तयार आहेत. चला, गेमचं आपण सामान घेऊन दिव्या, आवडलं हे हॉटेल? दिव्या, माझं ना खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. मी ना नेहमी तुझ्या आनंदातच माझा आनंद बघतो. आय रिअली लव्ह यू. का? अगं का नाही, किती, असा प्रश्न विचार. हे बघ दिव्या, मी तुझ्यासाठी खरंच काही करू शकतो.
मला तुझ्या आनंदापेक्षा जास्त इम्पॉर्टंट अजून काहीच नाहीये. तू काहीही म्हण चंदन, पण माझा प्रश्न तोच आहे, का करतोयस हे सगळं? खरं सांग. तू मला इथे कन्व्हिन्स करायला आणलेस ना मगाशी बोलला त्याबद्दल? ए नाही हा दिव्या, त्याचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही. चंदन, एक गोष्ट लक्षात घे, मी कुठल्याही गावाला जाणार नाहीये. तू काहीही केलंस तरी, कळलं? मेन कोर्स काय सांगू मॅडम? जस्ट अ मिनिट. एक सिझलर आणि एक मोहितो. ओके. ही अशी ऐकणार नाही. मी जर इथेच थांबलो तर दिवाळ काढेल माझं. तुम्हाला काय सर? नाही, मला काही नको. हे बघ दिव्य, मी ना खरंच तुला इकडे कन्व्हिन्स करायला नाही आणलं, पण मी फक्त तुला सगळ्या परिस्थितीची एक कल्पना देऊन ठेवतो. प्रॉब्लेम असा आहे की काही केल्या माझे बाबा कन्व्हिन्सच होत नाहीत, आणि अशा परिस्थितीत जर आपण आजोबांचं मन जिंकलं ना, तर आपल्याला आपल्या बंगल्यामध्ये जाण्यावाचून कोणीच थांबवू शकणार नाही. मला माहिती आहे तुला आपल्या घरी यायचं आहे आणि मलाही तेच हवंय, पण आता हे बाबांना कन्व्हिन्स करण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल, कारण बाबा आजोबांना घाबरतात. त्यामुळे आता तू बघ नेमकं काय करायचं ते, कारण फायनली डिसिजन तुझा आहे. सगळी तयारी झाली ना? अरे आणून ठेवलंय सगळं सामान. अरे हळूहळू किती ओरडताय रे, आणि एवढे फुगे आणखीन कशा पायी आणलेत? अहो तुम्हाला बोललो होतं ना गेम घेणार आहेत म्हणून. आता जीजू आणि शिवा गेम घेणार. बघितलं तुझ्यासाठी मला काय काय करावं लागतंय. माझ्यासाठी नाही, घरच्यांसाठी कर. त्यांची प्रेम दाखवायची हीच पद्धत. मला ना असं वाटायला लागलंय की मी सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. अख्ख्या चाळीची मी जावई आहे. तुमचा जावई आहे, अख्ख्या चाळीचा जावई आहे. अख्ख्या चाळीचा जावई आहेस तू, ओके. कळलं? आणि ही अख्खी फॅमिली आहे माझी. ऑफकोर्स ऑफकोर्स. ए भाई, कुसूर पुसूर का झाले? नाही तर आपल्या शिवाचं लग्न झालं. पण आता सगळेच लग्नाला नाही जाऊ शकले, जसे की मी. पण ही जोडी एकमेकांसाठी किती परफेक्ट आहे हे आजचे खेळ खेळल्यानंतर आपल्याला कळणार आहे. कुणीतरी जिंकणार आहे, कुणीतरी हरणार आहे. ए भाई, ए भाई. बरोबर, ठीक आहे. कुणीतरी जिंकणार आहे, कुणीतरी हरणार आहे. ए पण भाई, एक मात्र नक्की, ही जोडी मेड फॉर इच अदर आहे. चला तर मग आपण आपला पहिला गेम सुरू करूया. येस येस. पहिला गेम आहे बलून गेम. बलून गेम? अरे बोलून तर ते माझं आहे. जिजू, या गेम मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फुगा घ्यायचा आहे आणि एकमेकांच्या कपाळाच्या मध्ये ठेवायचा आहे. काय? हा, आणि प्रेस करून तो फोडायचा आहे. दॅट्स इट. हे बघा, तुम्हाला ना 3 फुगे मिळतील, पण हा समोरची व्यक्ती मात्र हलणार नाही. तुम्ही तुमच्या बाजूने प्रेस करून फुगा फोडायचा. हा यार, काय गेम आहे यार. मी समजावतो, लोड नका, मी आहे ना. ऐक, कसं आहे, फुगा घ्यायचा, हे असा असं मध्ये धरायचा, फाटकन फोडायचा. इझी आहे. ही गेम माहितीये मला. गेम नको सांग. हे हा असा गेम नाही खेळायचा आहे मला. हा काय काय गेम आहे यार. अहो जिजू, असं काय करताय? खेळा ना. एवढं काय त्यात, गेमच तर आहे. जीजू 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 ऐक ना रॉकी, तू एवढा शिकलेला आहेस, एवढा हुशार आहेस, तुझी UPSC वगैरे आता देशील तू, ते असे का गेम्स डिझाईन केलेत? अहो जिजू, तो विषय वेगळा, हा खेळ वेगळा. हो जाऊ द्या. हा घ्या बोलून, करा स्टार्ट. कम ऑन शिवा. शिवा 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 शिवा. तो फुटतच नाहीये. ए बरोबर, ठीक आहे ठीक आहे. आता शिवाची बात.
लाईट गेलं का रे? त्या कोण आहे? आशू भले फुगा फुटला नाही, गोड गोड बक्षीस मिळालंय भावा. अहो जावई बापू असं काय करता? हो तुम्ही हरू नका, तुम्ही जिंकायला हवं. काकू समजावून थकलो. दिव्या, मी काय म्हणतो, जरा पटापट तुझी बॅग आवर आणि कपडे सगळे बॅगेत भर का. आपल्याला निघायचंय. परत नंतर हे राहिलं ते राहिलं करत बसशील, त्यामुळे पटकन बॅग भरून घे तुझी. चल दिव्या, काय कुठे हरवलीस? मी काय म्हंटल ते ऐकलंस का? बॅग भर पटकन, आपल्याला निघायचंय ना गावाला. हा ठीक आहे, पण आता खूप उशीर झालाय. मी रात्री निघणार नाही. हवं तर आपण उद्या सकाळी निघू. हा चालेल ना. आता असंही फार उशीर झालाय. आपण आत्ता आराम करू आणि उद्या सकाळी आरामात बसने निघू. काय काय म्हणालास? काही नाही, उद्या निघू आपण असं बोललो. नाही ते नाही. कशाने जाऊ? बसने. का काय झालं? काय दिव्या, तू पण ना म्हणजे अगं ते काय ना दिव्या, आपल्याला जरा बसनेच प्रवास करायला लागणार आहे. मी सांगितलं होतं ना तुला. काय काय सांगितलं होतं? अगं त्याचं काय आहे ना, ते मगाशी बोललो होतो ना मी की बाबांचे लोक आपल्याला फॉलो करतायत आणि ते कधी पण आपल्यापर्यंत येऊन पोहोचू शकतात. त्यामुळे जर ते टाळून आपल्याला शांतपणे गावाला जायचं असेल तर आपल्याला बसनेच जावं लागेल. काय चाललंय चंदन? हे काय करतोय आपण? तुला आठवतंय का तुम्हाला काय स्वप्न दाखवली होतीस? त्याचं एक्झॅक्टली अपोजिट वागतोयस तू. मला माहिती आहे दिव्या, पण मी काय म्हणतोय ते तू एकदा प्लीज ऐकून घे. हे बघ, बाबांचा मला काही प्रॉब्लेम नाही आहे ग, पण तुला माहिती आहे का, माझे आजोबा एवढे श्रीमंत असून सुद्धा गावात एकदम साधेपणाने राहतात आणि त्यांना जर खुश करायचं असेल तर आपल्याला हे काम करावं लागेल. त्यामुळे प्लीज 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 ही एक गोष्ट तू माझ्यासाठी कर. प्लीज. बरं एक काम कर, तू जरा थोडा वेळ आराम कर. तुला काही खायला वगैरे ऑर्डर करायचंय तर ते पण कर. मी जरा मॅनेजरकडे जातो आणि आपलं बिल सेटल करून येतो. आणि ती बॅग जरा भरून घेशील प्लीज. आलोच. चला आपण पुढचा गेम खेळूया ना. पुढचा गेम आहे वडा गेम. वडा गेम? अरे काय नाव नव्हतं ना म्हणून नाव दिलं वडा गेम. जिजू, या गेम मध्ये काय करायचंय, तुम्हाला ना एकमेकांना वडा भरवायचा. काय गेम असतो का रे? काही काय उगाच असतो. आणि त्यासाठी लागतात हे वडे. गरम गरम दे दे दे. गरम आहे गरम आहे. जिजू, तुम्हाला हा वडा शिवाला भरवायचा. एवढंच? वडा भरवायचा? ओ जिजू, दमा दमा दमा. अहो तुम्हाला शिवाला वडा भरवायचा आहे. मग रॉकी भावा, चष्मा नीट कर. काय आशू तेच करतोय. अरे ए डिपर, तू सांग ना. सांगतो सांगतो. ते स्टेपनी सांग. तर ते असं आहे, तू सांग. तुम्ही लहान आहे. बरं बरं ठीक आहे, राहू दे. ए तू सांग. हा सांगेल तुम्हाला. ओके ओके, मी सांगतो. ते सांग रे. चल निघू. सांगतो सांगतो. ए रॉकी थांब, मी सांगतो. काकू माफ करा. आजी, आशू तुला तो वडा तोंडात धरायचा आणि शिवा तुला तो तोंडाने तोडायचा. हे काय? डिप्पर भावा, हा चावट गेम आहे. हा चावट गेम आहे. हा चावट गेम आहे. काय तू काहीतरी हा असलं काहीतरी खेळणार नाही मी. एवढं काय त्यात, नवरा बायको तर आहेत ना.
हो, आमच्या वेळी तर नारळाचा तुकडा होता. यांचं पटतंय ना? हो, बघूया आता. अरे बायकोला तर भरवायचा आहे वाडा. अहो जरा अति होतं असं नाही वाटत का? अतिच व्हायला पाहिजे. अति झालं म्हणजे ना असं असं प्रेम वाढतं. मी पण माझ्या बायकोला जरच भरवतो. जरा खूप होतंय. आजी आणि आई कोण आहे? थांबा थांबा थांबा. तो नाही खाणार वडा. का? डॉक्टरांनी नाही सांगितलं त्याला. काय? अरे कुठला डॉक्टर आहे हा? याला वडा खायला नाही सांगितलं. हे काय माणूस हा वडा नाही खाता? ए थांबा रे. ते तेलकट खायला नाही सांगितलं डॉक्टरांनी म्हणून नाही खाणार तो. आपण पुढचा गेम खेळूया ना. पुढचा तुला वाचवते. गप्प बस. नाही खायला मिळणार वडा. नाही नाही मला वडा अलाउड नाहीये. तेलकट वगैरे अलाउड नाही. बरं ठीक आहे, आपण पुढचा गेम सुरू करू ना. पुढचा गेम आहे स्टेअर गेम. एकमेकांच्या डोळ्यात बघायचंय आणि जो पहिला डोळा मिस करेल तो हरला. हा, सिंपल. आशू बाबा, तुला आता डॉक्टरांनी डोळ्यात बघू नको असं नाही सांगितलं. नाही परत बोलेल डिप्पर भाई बोलेल आता मला डॉक्टरांनी सांगितलं डोळ्यात नाही बघायचं. चला जिजू, कमॉन खेळूया ना. स्टार्ट करूया. शिवाने 2 गेम जिंकून दाखवून दिलं. मुली स्ट्रॉंग असतात ते. आता तुम्ही तुमची ताकद दाखवून द्या. अहो याच्यात काय ताकद दाखवायची? आशू, आपली इज्जत तुझ्या हातात आहे. आता तरी जिंक. घरी हारलास इथे जिंक. तू बंद पड आता. ए भाई बस 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 बस. हा पुढचा गेम. पंजा. अच्छा पंजा. चला चला. जावई बापू जिंकले. वाह 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 वाह. छान 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 छान. मस्त मस्त. जिंकलास ना तू बाई. जावई बापू, शेवटी तुम्ही दाखवून दिलं तुम्ही पण काही कमी नाही आहात. शिवा, तू हरून खुश कशी दिसतेस? हरून जिंकण्यात वेगळीच मजा आहे. आशू, तुला जरी आत्ता माझा राग येत असला तरी मला आत्ता तुझ्याशी हरून खूप आनंद झालाय. आयुष्यात पहिल्यांदा हरण्यात इतका आनंद असतो हे मला कळलं. थँक्यू आशू.